नंबर 1. जास्त मीठ पडल्यास. जेवणात कमी मीठ पडले तर आपण ते वरून घेऊन तो पदार्थ खाऊ शकतो. पण जर जास्त मीठ पडले तर तो पदार्थ सेवन करण्याची देखील इच्छा होत नाही. अशा वेळी काय करावे, असा अनेकांना प्रश्न पडतो. जर तुमच्या भाजीत एखाद्या वेळेस जास्त मीठ पडले तर त्यात तुम्ही उकडलेला बटाटा घालू शकता किंवा कणकेचा छोटा गोळा देखील घालू शकता. बटाटा आणि कणकेचा गोळा मीठ शोषून घेतो, त्यामुळे तो आठवणीने बाहेर काढून टाकावा. जर सुक्या भाजीत मीठ जास्त पडले असेल तर तुम्ही भाजलेले बेसन पीठ, दाण्याचा कूट घालू शकता. नंबर 2. नूडल्स चिकट झाल्यास. बऱ्याचदा बाहेरचे नूडल्स हे मोकळे असतात, पण तेच तुम्ही घरी केले तर ते चिकट होतात. अशा वेळी काय करावे, असा प्रश्न पडतो. जर शेव किंवा पास्ता करताना शेव चिकट झाल्यास त्यात थोडे तेल घालावे आणि ते नूडल्स लगेचच थंड पाण्यातून काढून घ्यावे. यामुळे ते मोकळे होण्यास मदत होते. नंबर 3. लसणाचा स्वाद येण्याकरता. अनेकदा आपण स्वयंपाकात लसणाचा वापर करतो, परंतु हवा तसा लसणाचा स्वाद येत नाही. अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी ठेचून किंवा किसून घालावा. यामुळे लसणाचा चांगला स्वाद येतो. नंबर 4. चिकट भात होत असल्यास. अनेक महिलांची तक्रार असते ती त्यांचा भात शिजवल्यानंतर चिकट होतो, मोकळा होत नाही. अशा वेळी तुम्ही भात शिजवताना त्यात थोडी तूप घाला किंवा लिंबाचे काही थेंब घालून तांदूळ ढवळा आणि मग भात शिजवा. यामुळे भात चांगला होतो. नंबर 5. लिंबू सरबत अधिक चवदार कसे करावे. लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाच्या साली देखील किसून घालाव्यात. यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागेल, तसेच लिंबाच्या सालीतील सत्वही आपल्याला मिळेल. नंबर 6. सुकामेवा कसा ठेवावा. अनेकदा सुकामेवा बऱ्याच दिवसांपासून ठेवल्यास त्याला बुरशी लागते आणि त्याची पावडर होते. अशा वेळी सुकामेवा नेहमी एअरटाईट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 7. खराब भांडं स्वच्छ कसे होईल. जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यामुळे भांडं खराब झाल्यास ते स्वच्छ करणे कठीण जाते. असे झाल्यास चहा करून उरलेला चोथा आणि पाणी त्या भांड्यात काही वेळ घालून ठेवा. त्यानंतर भांडं अगदी चमकेल. नंबर 8. कोशिंबीर आंबट होते तेव्हा अनेकदा आपण पाहुणे जेवायला येणार म्हणून आधीच कोशिंबीर करून ठेवतो, पण ती बरेचदा आंबट होते. हे टाळण्यासाठी दह्यामध्ये आधी सर्व साहित्य घाला, पण मीठ घालू नका. ज्यावेळी तुम्ही कोशिंबीर सर्व्ह कराल त्यावेळी त्यात मीठ घाला. नंबर 9. आल्याची पेस्ट कशी साठवावी. आल्याची पेस्ट घातल्याने पदार्थ अधिकच रुचकर होतात, त्यामुळे अनेक पदार्थात आल्याची पेस्ट घातली जाते. जर तुम्हाला आल्याची पेस्ट खूप दिवसांसाठी साठवायची असल्यास त्यात 1 चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं. यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपले स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं स्वयंपाकघर हा चॅनेल नेहमी पाहत जा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपली व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. काळजी घ्या.